ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी राज्यातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरला थोड्याच वेळात पोहोचणार। आधी ससाणेंची तर दुपारी हाके आणि वाघमेरेंची भेट घेणार। भुजबळ, महाजन, भुमरे, पडळकर, शेंडके हे देखील उपस्थित राहणार। आमची एकही नोंद खोटी नाहीये, जरांगे पाटलांचा दावा। हाके भुजबळांचीच भाषा बोलतात, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। बोगस प्रमाणपत्र देणारे तसेच घेणारेही गुन्हेगारच, छगन भुजबळ यांचं नाव न घेता जरांगेंना टोला। तर मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलकांसोबत भेट घेऊन चर्चा करणार, छगन भुजबळ यांची माहिती। आरक्षणाबाबत सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग, संजय राऊतांचं वक्तव्य। मोदी सरकार अपयशी ठरल्यानं आरक्षणाची मागणी, कायदे बनवतात अंमलबजावणी मात्र होतच नाही, राऊतांचा सरकारला टोला। रवींद्र वायकरांच्या खासदारकीला न्यायालयात आव्हान, अपक्ष उमेदवार भरत शहांची उच्च न्यायालयात धाव। मतमोजणीत गैरप्रकार, बेकायदेशीरपणाचा आरोप, तर ठाकरे गटाचा देखील वायकरांच्या निवडीवर आक्षेप। शक्तीपीठच्या भूसंपादनाला स्थगिती, महामार्गाच्या फेऱ्याखरणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, तर शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या ठिकाणी फेराखणी होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 कोटी दंड। देशात काल रात्रीपासून पेपर लीक विरोधी कायदा लागू, सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर, गाडी दिल्याप्रकरणातील दाखल गुन्ह्यात जामीन, पण इतर 2 गुन्ह्यात कोठडी कायम। आज दिल्लीत जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची बैठक, बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित। दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन।